नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, आत्ता माझ्याबरोबर आहे प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका तेंडुलकर. प्रियांका, तुझं तारांगणमध्ये खूप खूप स्वागत. आपण गेल्या वर्षभरात 2-3दा भेटलो आहे, आधी तुझ्या मालिकेच्या निमित्ताने आणि आजचं आपलं प्रयोजन अत्यंत वेगळं आहे. तू एका अतिशय चांगल्या नाटकातून आमच्या भेटीला येते आहे. फ्रेंड रिक्वेस्ट असं त्याचं नाव आहे. आणि रसिको, आम्ही आत्ता भायखळ्याच्या अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात आहोत. सर्वप्रथम मला तेच तुला विचारायचं आहे, तू मागेही सांगितलं होतंस की काहीतरी चांगलं आलं तर ते तुला सगळं करून बघायचं आहे. तर तसंच हे नाटक आहे, तुला जे अगदी अपेक्षित होतं ते आलं तुझ्याकडं? डेफिनेटली. कारण नाटक हे माध्यमच असं आहे की जे अवघड वाटतं पण त्याच्यात जितकी मजा येते तितकं मला अजूनपर्यंत दुसऱ्या माध्यमातून आलेली नाही आहे. कारण तुम्हाला लाईव्ह चॅलेंजेस स्वीकारावे लागतात. तिथे कुठले रिटेक्स नाही आहे, तिथे कुठलं तुम्ही बॅकफूटवरती नाही जाऊ शकत. तुम्ही प्रत्येक गोष्ट नव्याने तुम्हाला शोधावी लागते, करावी लागते. प्रत्येक प्रयोगात वेगवेगळ्या चॅलेंजेस येणार, तर ते पार करून तुम्हाला पुढे जायचं. तर ही जी गंमत मला वाटते नाटक या माध्यमाची, तर हे एक जुनं नातं होतं माझं नाटकाशी काही वर्षांपूर्वीपासूनचं. आणि आज मला वाटतं की एक ब्रेक झाला होता, मग नंतर एक फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली, मग नाटकाने पण ती एक्सेप्ट केली आणि फायनली आम्ही आता फ्रेंड्स झालो. मला तुला फ्रेंड रिक्वेस्ट या टायटलवरून तुला विचारायचं आहे की तुलाही आता तर खूपच फ्रेंड रिक्वेस्ट येत असतील, पण अगदी लक्षात राहिलेली फ्रेंड रिक्वेस्ट आहे का जी आली, तू ॲक्सेप्ट केली आणि आज त्यांच्याशी तुझं खूप छान रिलेशन आहे? माझी इन्स्टावरती एक मैत्रीण आहे आता, निकिता नावाची. ती खरं तर माझी फॅन होती. फुलपाखरूला ती एकदा आमच्या सेटवर आली होती भेटायला आणि तिने मेसेज केला होता. मेसेज खूप जणं करतात, पण काही मेसेजेस असतात जे तुम्हाला कळतात की ते इथून आलेले आहेत, की जे खूप मनापासून केलेले आहेत. आणि त्यातली ती एक माझी खूप चांगली मैत्रीण झाली. त्याच्यानंतर तिने मला बड्डेसाठी केक पाठवला होता, किंवा काही नवीन काम सुरू झालं की तिचा मेसेज मात्र नक्की असतो किंवा काय. असेच खूप जणं असतात. काही मोजकी जणं आहेत की त्यांच्याशी पुढे कॉन्टॅक्ट नाही राहत निकितासारखा, पण डेफिनेटली एक टच असतो, एक बारीक टच असतो की काहीतरी चांगलं आलं की मेसेज करणं की छान होतं आहे मॅम काम, किंवा हे असं किंवा ही गोष्ट नाही आवडली, तर प्रामाणिक मत असतं त्यांचं आणि ते मी वेलकम करते कायमच. आणि आपल्या इंडस्ट्रीतल्या कोणत्या लोकांना तू स्वतः फ्रेंड रिक्वेस्ट टाकली होतीस? मी खरं सांगायचं तर असं फ्रेंड रिक्वेस्ट नाही कोणाला टाकली. नाही, अगदीच जेव्हा आपण काम करायला लागतो सोबत, तर तेव्हा आपण जे शेअर करतो, म्हणजे आज मी, जुई असू दे, अमित असू देत किंवा काय, तर तसे फ्रेंड्स आम्ही आहोत. पण मी कोणालाच तशी खरं तर स्वतःहून फ्रेंड रिक्वेस्ट नाही टाकली. कोणाची आली तर मात्र एक्सेप्ट करते. आणि आलीस तर तुझे क्रायटेरिया काय असतात? तू सगळा त्यांचा प्रोफाईल वगैरे चेक करतेस? कारण आजच्या काळात खूप काळजी घ्यावी लागते सगळी, आपण कोणाशी बोलतोय वगैरे. हो, काळजी घ्यावी लागते असं मला वाटत नाही. कारण ट्रोलिंग असू देत किंवा काय असू देत, मला ते फार त्याचा फरक पडत नाही. मला असं वाटतं की इट्स पार्ट ऑफ इट. म्हणजे प्रत्येक गोष्ट चांगल्या गोष्टीसोबत एक वाईट गोष्टसुद्धा घेऊन येते, तर त्यातला तो एक भाग आहे. डेफिनेटली आपण काय बघतो की नाव ओळखीचं आहे का, किंवा म्युच्युअल फ्रेंड्स खूप आहेत का, तर आपण एक्सेप्ट करतो, अदरवाईज आपण नाहीच करत. पण हो, म्हणजे डेफिनेटली गमतीचा भाग आहे हा. पण इंटरेस्टिंग गोष्ट असते की अनोळखी लोकांशी सुद्धा कनेक्ट करणं. मी पर्सनली माझ्या मित्रांशीच कनेक्ट करायला मला वेळ नसतो, किंवा मी तितकी सोशली ॲक्टिव्ह नाही आहे, म्हणून मी अनोळखी लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत नाही किंवा एक्सेप्ट फार करत नाही. पण डेफिनेटली इतरांसाठी हे खूप गोड माध्यम. बरं, तू आत्ताच म्हणालेस की सोशली तू तेवढी ॲक्टिव्ह नाही, म्हणजे मग तुला काय तेवढा वेळ नसतो तुझ्याकडं, का तुला तितकी आवड नाही आहे? वेळ नसतो असं नाही आहे, वेळ कधी असतो कधी नसतो. पण मी प्रियांका म्हणून अशी फार हे नाही आहे की मी कुठल्या मित्रासोबत जेवायला गेले किंवा मैत्रिणीला भेटायला गेले तर लगेच फोटो टाकावे असे वगैरे. कधी टाकते, ते सुद्धा आधी काढलेले असतील वगैरे तरची गोष्ट आहे. पण अदरवाईज नाही. मला असं वाटतं की ती भेट आणि ती गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तो प्रसंग माझ्या आठवणीत राहणं जास्त गरजेचं आहे, रॅदर दॅन की फोटो काढून ते पोस्ट करणं, लोकांच्या प्रतिक्रिया घेणं मला गरजेचं नाही वाटत. त्या प्रियांका, आजचा जो काळ आहे तो प्रसिद्धीचा आहे, तुलाही माहिती आहे. म्हणजे अगदी मोठमोठ्या कलाकारापासून सगळेच जणांना हे करावं लागतं. तर त्या दृष्टीने तू कधी विचार केलायस की हा बदल आपण करायला हवा आहे का, असं तुला अजिबात वाटत नाही? नाही वाटत मला अजिबात तसं. कारण सोशल मीडिया
ही एक फेज आहे आपल्या आयुष्यात आलेली आणि ती जशी आली तशी ती जाऊही शकते. उद्या जाईल असं नाही म्हणत आहे, माध्यमं बदलतील त्याची, पण असतील नसतील किंवा काय. मला असं वाटतं की सोशल मीडियावरती किती फॉलोअर्स आहे ह्याच्याने मला काम नाही मिळणार आहे. म्हणजे रॅदर दॅन कुमार सरांनी काही माझे इन्स्टा अकाउंटनी बघितलं की अरे अच्छा हिचे अमुक अमुक फॉलोअर्स आहेत, हिला नाटकात घेऊया बाबा, तर त्यांनी माझं काम बघितलं आणि ते घेतलं. तर मला असं वाटतं मला काम प्रामाणिकपणे करणं गरजेचं आहे. किंवा उद्या हे नाटक बघायला जेव्हा येतील आणि जर त्यांना अमुक लोकांना माझं काम आवडलं आणि त्यांनी जर मला पुढच्या कामासाठी विचारलं तर ते जास्त माझ्यासाठी महत्त्वाचं आहे रॅदर दॅन सोशल मीडियावरती आहे का, फेमस आहे का, ही रील करते का किंवा काय करते का. अगेन मी नावं नाही कधी ठेवणार जे सोशल मीडिया थ्रू पुढे जातात, पण मला असं वाटतं की इट्स नॉट माय कप ऑफ टी. मला स्वतःला तसं एक्सप्रेस नाही करता येत की मी आज सकाळी काय केलं, आज मी दुपारी काय केलं, मी आज रात्री काय केलं, रॅदर दॅन मी ते करून मोकळी होईल माझ्या आयुष्यात. बरं, मला आता आणखी या नाटकाबद्दल सांग. ह्या नाटकामध्ये 2 व्यक्ती अशा आहेत की ज्या तुझ्यासाठी खूप मोठ्या असतील, अजय पुरकर आणि याचे दिग्दर्शक कुमार सोनी. कसा होता आत्तापर्यंतचा अनुभव तुझा? माझ्यासाठी आमचे दिग्दर्शक पण आणि आमचे म्हणजे 3 को ॲक्टर्स सगळेच माझ्यासाठी खूप मोठे आहेत कामावाईज आणि त्यांच्या एक्सपिरियन्स वाईज. कुमार सोनींचं हे 119वा नाटक आहे, नाही प्रोजेक्ट आहे. म्हणजे नाटक त्यांचं मला वर्ष तर 50हून जास्त झाली. हो, म्हणजे जेवढं माझ्या वयापेक्षा तिप्पट चौपट त्यांचा एक्सपिरियन्स आहे असं म्हणायला पाहिजे मला. तर ते इतकी गोड पर्सनॅलिटी आहे, ती काहीतरी एक विनोद करत असतात, एक हलकं फुलकं वातावरण ठेवतात आणि ना ते कधी चिडत नाहीत. त्याच्यामुळे इतका कम्फर्ट वाटतो की करून बघण्याची जी इच्छा असते किंवा एक प्रयत्न असतो ना की हे करून बघू का, तर नाही वाटत की हे ओरडणार नाहीत. ते म्हणतील ना ठीक आहे चल करून बघ, काय होतं बघूया. आणि राहिला मुद्दा अजय दादाचा असू देत किंवा आशिष दादाचा असू देत किंवा कोणाचा असू देत, तर त्यांनी इतकं छान जेल करून घेतलं मला त्यांच्या. आणि आज आमची इतकी छान केमिस्ट्री झाली आहे की इथे कोणी सिनियर ज्युनियर नाही. अर्थात मला माहिती आहे की मी खूप ज्युनियर आहे त्यांच्या कामाचा एक्सपिरियन्स पाहता आणि सगळं पाहता, पण डेफिनेटली त्यांनी इतकं छान मला स्वतः त्या प्रोजेक्टमध्ये असं इन केलं आहे की आता ते दडपण नाही आहेत की ह्यांच्यासमोर काम करायचं, आता मजा येते की आता ह्यांच्यासोबत काम करायचं. बरोबर. आणि अजय पुरकर आता खूप छान काम करत आहेत, भले ते ऐतिहासिक पट असं दे किंवा वेब सिरीजही असं. त्यांच्याकडून तुला काय मिळालं ॲक्टर म्हणून? काय मिळालं असं शब्दात नाही सांगता येणार. कदाचित हे नाटक सक्सेसफुल झालं किंवा ह्याचे प्रयोग प्रेक्षकांना जर आवडले, आम्ही जे करतोय ते, तर मला वाटतं की तेच गुपित असेल जे मला मिळालं. कारण असं सांगता नाही येत. बरेचदा काही रिॲक्शन्स असतात, तो जे करणार आहे त्याच्यावरती मी कसं रिॲक्ट करते किंवा काय करते, तर ह्या नकळत आलेल्या गोष्टी असतात. इट्स अ गिव्ह अँड टेक थिंग. त्याच्यामुळे उद्या तुम्हाला जर माझं हे काम आवडलं तर त्याच्यामागे ही सगळी माणसं आहेत. आमचे डिरेक्टर असू देत, आमचे लेखक असू देत प्रसाद दणी किंवा हे 3 कलाकार म्हणजे अजयदादा असू देत, आशिषदादा असू देत किंवा अतुलदादा असू देत. जर माझं काम आवडलं तर ह्या सगळ्यांमुळे ते आवडलं असं मी डेफिनेटली सांगेन 100%. आणि नुसतं बोलायला नाही तर ठणकावून सांगू शकते. तू आणि मुख्य डेलिसोपमध्ये आत्ता काम करते आहेसच आणि हे आता नाटक आहे, नाटकाचे प्रयोग होतात महाराष्ट्रभर किंवा बाहेरही होतात. कसं तू वेळेचं बॅलन्सिंग कसं करणार आहेस? मलाही ॲक्च्युली माहीत नाही आहे कसं होणार आहे किंवा काय होणार आहे. आत्तापर्यंत तरी आमच्या सिरियलवाल्यांनी खूप सपोर्ट केला आहे मला की तू कर, आपण करू मॅनेज. काही गोष्टी हे लोक मॅनेज करतील, काही लोक ती लोक मॅनेज करतील, काही गोष्टी मी मॅनेज करेन माझा. इट्स अ कलेक्टिव्ह एफर्ट आहे खरं तर हा, की तरच ही गोष्ट होऊ शकते की 2 कामं एका वेळेला चालू राहणं. आणि मी टचवूड मी सांगू शकते की मी नशीबवान आहे ह्या बाबतीत की दोन्ही प्रोडक्शन्स मला इतके चांगले मिळालेत की ते मला सपोर्ट करत की तुला काय करायचं आहे, तुला जायचं आहे का, शूट आहे का, ठीक आहे आपण रिहर्सल ॲडजस्ट करू. ते असेल की अच्छा तुझी रिहर्सल आहे का, ठीक आहे आपण शूट ॲडजस्ट करू. म्हणजे इतकं अदरवाईज कोण करत नाही कोणासाठी. तर मी खरंच ऋणी आहे त्या सगळ्या लोकांची. या वर्षात ह्या व्यतिरिक्त आणखी तुझं कोणतं काम आम्हाला बघायला मिळेल? सध्या हेच होऊ देत इतकी माझी इच्छा आहे. पुढे अजून तसं लाईंडअप खरंच काही नाही आहे. उगाच काय सिरियल सुरू आहे आणि नंबर 1वरती आहे त्याच्यामुळे दणक्यात काम सुरू आहे तिथेही. आणि हे नाटक आम्ही घेऊन येतो आहे 4 लोकांचं, तेही दणक्यात सुरू आहे. तर लेट्स सी की पुढे कसं काय लाईफ. सिनेमातही लीड रोल
आपल्याला मिळायला हवा अशी इच्छा आहे का आणि प्रयत्न करतेस? मी खरं सांगते, लीडची अपेक्षा मी कधीच केली नव्हती. इच्छा प्रत्येकाची असते, नाही असं नाही. कॅरेक्टर रोल किंवा इंटरेस्टिंग कॅरेक्टर्स करायला मिळावेत अशी माझी इच्छा डेफिनेटली आहे. मग ते सिनेमात असू दे, आणि मी कुठल्याही माध्यमाला दुय्यम लेखत नाही. म्हणजे सिनेमा उत्तम, सिरियल नाटक असं वगैरे काही नाही माझ्यासाठी. सिरियलही तितकीच महत्त्वाची आहे, नाटकही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि मुळात कामातून काम मिळणं जास्त गरजेचं. जसं सिरियल बघून सरांनी मला बोलवलं इथे, तर नाटक बघून मला पुढे काम मिळालं, तर मला वाटतं माझ्यासाठी हे नाटक सक्सेसफुल आहे. खूप छान. मला वाटतं प्रियांका, तुझे थॉट्स खूप क्लिअर आहेत, त्यामुळे तुला चांगले प्रोजेक्ट मिळत आहेत. तर तुला या नाटकासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.